लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसात प्लास्टिक विरोधात जप्तीची मोहीम राबवण्यात येते। रविवारीही ही मोहीम सुरू होती। या अंतर्गत शहरातील 18 प्रभागात एकच वेळी धाडी टाकून 950 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं। प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून 1,65,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला। मनपाच्या स्वच्छता विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून शहरात बंदी असणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिक वापराविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत प्लास्टिक विक्री करणारे तसेच वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते। या मोहिमेत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले। या मोहिमेला गती देण्यासाठी मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहरातील 18 प्रभागात एकाच वेळी प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश दिले। त्यानुसार प्रत्येक प्रभागात एक अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक तसेच त्यांच्या सोबतीला 7 ते 8 कर्मचारी असे गट करून जप्तीची मोहीम राबवण्यात आली। पालिका उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी या मोहिमेचे नियोजन करत कारवाईला अंतिम रूप दिलं। एकाच वेळी शहराच्या विविध भागात प्लास्टिक विक्रेत्यांवर धाडी पडल्या। यात 950 किलो प्लास्टिक पालिकेने जप्त केले। संबंधितांना 1,65,000 रुपयांचा दंड करण्यात आला। सिंगल यूज प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते। शासनाकडून अशा प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी या प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरण रक्षणास मदत करावी असे आवाहन मनपाच्या वतीनं करण्यात आलंय। प्लास्टिक विरोधातील मनपाची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे। त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये असं आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.